इंडिया आघाडी देशाची दिशाभूल करते। इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल। कन्हानच्या प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंडिया आघाडीवरती हल्लाबोल। इंडिया आघाडीने राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण नाकारलं। इंडिया आघाडीवाले सनातन धर्मावरही टीका करतात। त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी। मोदींचा इंडिया आघाडीवरती निशाणा। एक देश एक संविधान हे तत्व काँग्रेसने लागू होऊ दिले नाही, मग संविधान संपूर्ण देशामध्ये लागू न करण्यास कोण जबाबदार? मोदींचा सवाल। काँग्रेसने जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 कायम ठेवलं। मोदींची काँग्रेसवरती टीका। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणामध्ये ईडीची कारवाई योग्य असल्याचा प्राधिकरणाचा निर्णय। सुमारे 752 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांविषयी तपास यंत्रणेमार्फत कारवाई करता प्राधिकरणाचा हिरवा कंदील। काँग्रेसमध्ये अनेक वाळू चोर, ज्यांनी जनतेचा पैसा खाल्ला त्यांना हिशेब द्यावाच लागेल। नाव न घेता फडणवीसांचा श्याम बर्वे यांना टोला। अवघ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवारावरती नसतील एवढे गंभीर आरोप श्याम बर्वेंवरती आहेत। रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा काँग्रेसचे उमेदवार श्याम बर्वे यांच्यावरती आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नांदेडचा दौरा। लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी येथे जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक। या बैठकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरती निर्णय होण्याची शक्यता। आज दुपारी किरण सामंत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी 2 जागा जाहीर। धुळ्यातून डॉक्टर शुभा बच्छाव तर जालन्यामधून कल्याण काळे यांना उमेदवारी। सातारा लोकसभेसाठी भाजप लवकरच नाव जाहीर करणार। खासदार उदयनराजे भोसले यांना विश्वास। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज सासवडमध्ये जाहीर सभा। सासवडच्या पालखी तळावरती विजय शिवतारे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। राज ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि कौशल्याचा महायुतीला फायदाच होईल। राज ठाकरेंच्या भूमिकेवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मनसे नेत्यांची 13 एप्रिलला मुंबईमध्ये बैठक होणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचे नेते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। खूप आधीपासूनच देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होती। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। भाजपमध्ये प्रवेश करणे हे काही नवीन नाही। गेल्या 40 वर्षांपासून भाजपचं काम करतोय। एकनाथ खडसेंची भाजप प्रवेशावरती प्रतिक्रिया। श्रीराम पाटील केवळ तिकिटासाठी आमच्या पक्षातून तिकडे गेले, त्या अगोदर अन्य पक्षामध्ये होते। महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांची काँग्रेस काही प्रस्थापित नेत्यांना संपवायची आहे। सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांचा आरोप, तर पाटील घराण्यानं माझ्या पाठीमागे उभं राहावं, शेंडगेंचं आवाहन। सांगली लोकसभेसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रकाश शेंडगे यांच्या भेटीला। प्रतीक पाटील हे विशाल पाटील यांचे बंधू। सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या भावना राज्यातील नेत्यांसह दिल्लीतील नेत्यांना सांगितल्या। लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। नाना पटोले हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपुढे काही बोलू शकत नाही। काँग्रेसच्या जागा नाना पटोलेंनी सोडून दिल्या। अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंवरती निशाणा। मराठवाड्यामध्ये पंतप्रधानांची सभा घेऊ, अशोक चव्हाण यांची माहिती। काँग्रेसने नांदेडमध्ये चव्हाण आडनावाचा उमेदवार दिलाय, मात्र चव्हाणमध्ये सुद्धा फरक असतो। अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला टोला। 16 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। पक्ष प्रवेशानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील शक्ती प्रदर्शन करणार। शिवसेनेचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचण्याची शक्यता। हेमंत पाटील आणि माने यांची उमेदवारी बदलण्याची होती भाजपची मागणी। मोहिते कुटुंब समजूतदार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यावर त्यांच्या तक्रारी संपलेल्या असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा। वंचित बहुजन आघाडीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला। शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांची संजय राऊत यांच्यावरती टीका।
राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज। डोंबिवलीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसह 7 जणांचा राजीनामा। विदर्भामधल्या सर्व 10 जागा जिंकणार नितीन गडकरी यांचा विश्वास। तर 60 वर्षांमध्ये काँग्रेसला जमली नाहीत एवढी कामं 10 वर्षात झाली, गडकरींचा काँग्रेसला टोला। बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी अडवून महातपूर ग्रामस्थांचा घेराव। महातपूर गावामध्ये भीषण पाणी टंचाई, लवकरच पाण्याचा प्रश्न सोडू, आमदार सोळंके यांचं आश्वासन। यवतमाळमध्ये माजी आमदार राजू तोडसम यांची चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक। बैठकीतून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर। समीर वानखेडे यांच्या विरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे, त्यामुळे आरोपांची प्राथमिक चौकशी होणं आवश्यक। एनसीबीचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी मतदारसंघातील मतदारांनी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवावी, जिल्हाधिकारी संजय दैने यांचे मतदारांना आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये मतदानासाठी आवाहन। जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून गोंडी भाषेतून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रचाराला सुरुवात। रेणुका मातेचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। इलेक्शन ड्युटीवरती न येणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावं, केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टामध्ये ठाम भूमिका। विना अनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच बैठकीचं आयोजन। वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये शशिकांत शिंदे यांचं माथाडी कामगारांकडून जोरदार स्वागत। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या विरोधात असले तरी सातारा शहर पवारांच्या विचाराला साथ देणार, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। वाशीमधील माथाडी भवन कार्यालयामध्ये नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांची भेट। भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचं सत्कार। रामटेकमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ कुठेही पाहायला मिळालं नाही। या सभेमध्ये न्यायप्रविष्ट घड्याळ शोधणाऱ्याला 420 रुपयांचं बक्षीस मिळणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सवरती खोचक पोस्ट। ठाण्यामध्ये किसन नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा। मेळाव्यामध्ये प्रताप सरनाईक, माजी महापौर यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट। सांगली, सातारा या जिल्ह्यातील तमाशा या महाराष्ट्राच्या लोककलेला आचारसंहितेचा फटका। दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणूक काळामध्ये तमाशांवरती बंदी। तमाशा कलावंतांमध्ये सध्या नाराजी। पालघर जिल्ह्यामधील तब्बल 473 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आजपासून सामूहिक रजेवर। जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ग्रामसेवकांना भरडलं जात असल्याचा श्रमजीवी संघटनेचा आरोप। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस। सलग होणाऱ्या अवकाळीमुळे खरीप आणि रब्बी पिकांचं नुकसान। अमरावतीमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी। गेल्या 2-3 दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यामध्ये अवकाळीमुळे पिकांचं नुकसान। परभणीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचं आगमन। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ही गारपीट। गारपिटीमुळे शेतातील भाजीपाला आणि फळबागांसह अन्य पिकांचं नुकसान। ठाणे पालिकेच्या उथळसर विभागातल्या जलवाहिनीच्या स्थलांतराचं अत्यावश्यक काम। जलवाहिनीच्या कामामुळे नौपाडा, उथळसर आणि आजूबाजूच्या इतर भागांमध्ये 15 एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबईमधील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 या मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी रिस्टबँडची सुविधा, म्हणजेच कागदी तिकीट किंवा ई तिकीट स्कॅन न करता मनगटावरील पट्टा स्कॅन करून प्रवास करता येणार। रमजान ईदच्या निमित्तानं भिवंडीमधील बाजारपेठ सजली। नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचा रूट मार्च। लोकसभा निवडणूक आणि जिल्ह्यामध्ये होणाऱ्या यात्रांसाठी पोलीस प्रशासन सज्ज। अरविंद सावंत, अनिल देसाई आणि विनायक राऊत यांच्यासह इतर तत्कालीन शिवसैनिकांना कोर्टाचा दिलासा।
18 वर्षांपूर्वी सामना कार्यालयाच्या बाहेर झालेली नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटका। मालवणच्या कांदळगावमध्ये श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये रामनवमीच्या उत्सवाला सुरुवात। गुढीपाडव्यापासून पुढचे 9 दिवस रोज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईमधल्या बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा 37 अंशांवर, तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती तापमान आणखी वाढण्याची शक्यता। नागपूरसह देशभरामध्ये घरफोड्या करणाऱ्या 2 चोरट्यांना हैदराबादमधून अटक। नागपूर पोलिसांची कारवाई। दोघांपैकी एकावरती 213 घरफोड्या तर दुसऱ्यावरती 25हून अधिक घरफोड्या केल्याचा आरोप। गुवाहाटीवरून मुंबईमध्ये विमान प्रवास करून घरफोड्या करणारा अटकेत। ठाणे पोलिसांची कारवाई। 62 लाख रुपयांच्या 89 तोळे सोन्याची केली चोरी। ठाणे नगर महामार्गावरती खासगी गाडीतून 51,16,000 रुपयांची रोख रक्कम जप्त। शिरूर पोलिसांची कारवाई। गाडीमधील रक्कम नगरच्या मोठ्या व्यापाऱ्याची असल्याची माहिती। पुण्याच्या कोथरूडमध्ये गांधी भवन परिसरामध्ये वणवा पेटून कचऱ्याला आग। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। बुलढाण्याच्या चिखली शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। घराला भीषण आग लागल्यानं घर जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। लातूरच्या उदगीर निलंगा राज्य महामार्गावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये 4 जण जागीच ठार। मृतातील सर्व जण मध्य प्रदेशमधील रहिवासी। भिवंडीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3घांना अटक। तळवली नाका परिसरामध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार। जर्नी ऑफ ग्लोबल राईज ऑफ इंडिया या विषयावरती शुक्रवारी व्याख्यान। कल्याणमध्ये पोलिसांची धडक कारवाई। ब्राऊन शुगर विकणाऱ्या महिलेला अटक। महिलेकडून 5.5 लाखांची ब्राऊन शुगर जप्त। विद्यार्थी आणि तरुणांना ही महिला ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती। डीजेएसबी सहकारी बँकेची नवसंकल्पनेमधून वृद्धिंगतेची वाटचाल सुरू। यंदाही बँकेला सर्वोच्च असा 316 कोटींचा निव्वळ नफा। पत्रकार परिषदेमध्ये माहिती। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील गंजिफा कार्ड आणि लाकडी खेळणाऱ्यांना जीआय मानांकन प्राप्त। 17व्या शतकापासूनच्या परंपरेचा गौरव। सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानाचा क्षण। शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी मराठीतून घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी देवरा यांना शपथ दिली। दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा। काही दिवसांपूर्वीच राजकुमार आनंद यांच्या घरावरती ईडीने टाकली होती धाड। देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीमध्ये वाढ। स्विफ्टच्या किमतीमध्ये 25,000 तर एसयूव्ही ग्रँड विटाराच्या किमतीमध्ये 19,000 रुपयांची वाढ। एलन मस्क लवकरच भारताच्या दौऱ्यावर। एलन मस्क यांनी एक्स वरती पोस्ट करत दिली माहिती। मस्क भारतामध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार। भारतामध्ये टेस्लाकडून गुंतवणूक आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लांट संदर्भामध्ये चाचपणीसाठी एलन मस्क दाखल होत असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।